जे काही धडे द्यायचे ते तुम्ही दिलेत मला आता सगळे. असो, पण मी राज्यशास्त्राचा विद्यार्थी असल्यामुळे मी मुद्दामच कॉलेजमध्ये असताना पॉलिटिकल सायन्स विषय घेतला होता आणि त्याचा आणि राजकारणाचा ऍक्च्युअल काय संबंधच नाही. पण ती फिलॉसॉफी थिअरी ही त्यावेळेस मी वाचलेली आहे आणि मी त्याचा राजकारणामध्ये उपयोगी करून घेतलेला आहे. पण काही दिवसापूर्वी माझ्याकडे डॉक्टर रवींद्रजी आले आणि राजकारण आणि पत्रकारिता हे पुस्तक त्यांनी दिलं आणि तुम्ही प्रकाशनाला आलं पाहिजे म्हणाले. मला आश्चर्य वाटलं. तसं मी त्यांना एकदा किंवा दोनदा भेटलो होतो पूर्वी, पण एवढी मोठी माणसं या क्षेत्रामध्ये असताना ते मलाच का त्यांनी बोलावलं मला अजूनही कळलेलं नाही. पण माझा मात्र फायदा झाला या प्रकाशनामुळे की हे पुस्तक वाचलं आणि पॉलिटिकल सायन्स मधला एक स्टुडंट विद्यार्थी जागृत झाला आणि जे सायंटिस्ट आहेत त्या पॉलिटिकल सायन्स मधले त्याच श्रेणीचं काम श्री डॉक्टर रवींद्र यांनी केलेलं आहे आणि एक सुरेख प्रकारचं असं थेसिस त्यांनी इथं जनतेला दिलेलं आहे. ही साधी गोष्ट नव्हती की एवढं सगळा अभ्यास करणं, वाचणं, चिंतन करणं आणि जगामधल्या पत्रकारितेचाही त्यामध्ये उल्लेख करणं की कितीतरी गोष्टी यामध्ये सांगितलेल्या आहेत की नुसतं पत्रकारितेविषयी नाही की जगामध्ये जे जे काय घडलं. तुम्ही जे वॉटरगेट सांगितलंय ते मी मुद्दाम अमेरिकेत मी बऱ्याच वेळेस गेलोय. त्या न्यूयॉर्क पासून वॉटरगेटचं जवळ आहे ते ऑफिस, तर ते मी मुद्दाम वॉटरगेट बघायला गेलो होतो. तिथं वॉटरगेट असं काय नाही, इमारत आहे तिथं फक्त. आणि तिथून ते सगळं जे काय लफडं झालं, हलवलं सगळ्या त्या संपूर्ण अमेरिकेला आणि त्याच्यातली पत्रिका तिने सगळी माहिती दिली. पनामा पेपर्स मी आल्याबरोबर विचारलं होतं आपल्याला की हे अमेरिकेचे 4 प्रामुख्यानं इन्व्हेस्टिगेटिव्ह घटना आहेत आणि त्या अतिशय महत्वाच्या आहेत. अजूनही अमेरिकेमध्ये हे घडतंच आहे. सध्या राष्ट्राध्यक्षाबद्दलही अमेरिकेमध्ये तुम्ही म्हणता तसं डेमोक्रेसी जिवंत आहे अजूनही. ट्रम्प जेवढे आता त्याचं वर्णन कसं करावं हे मला माहिती नाही, पण मला तर खरं म्हणजे पुतीन आणि यांच्यामध्ये काही फरकच वाटत नाही. दोघे हे सेमच आहेत म्हणतात. पण हे ठीक आहे, आजचं हे जग सगळं बदलतं येत आहे. त्यामध्ये एक मला वाचताना असं कुठे गेलं तर हे मी कार्ड मध्ये नाही, ते अगोदर होतं, हे पान होतं. ती पत्रकारिता कशा करता असते त्याच्याविषयी तुम्ही उल्लेख केलेला आहे की लोकांना ज्ञान देणं, माहिती करून देणं, त्याचं चिंतन करायला लावणं हे पत्रकारितेचं काम आहे असं तुम्ही इथं म्हटलेलं. पत्रकारांच्या कामामध्ये सुरुवातीलाच आहे तुम्ही इथं.
आता ते शोधत बसलो तर लवकर मिळणार नाही. मिळालं शेवटी. शेवटी पत्रकारिता ही केवळ बातमी देणारी यंत्रणा नसून ती विचार निर्माण करणारी, बदल घडवणारी आणि लोकांचे हित जपणारी शक्ती आहे. म्हणूनच आजच्या काळात पत्रकारिता अत्यावश्यक झाली आहे. तुम्ही मुद्दाम मार करून ठेवलं वाचत असताना. त्याची जी गरज आहे ती त्यांनी इथं सुरुवातीलाच सांगितलेलं आहे. पत्रकारिता ही कशा करता असली पाहिजे. बाळशास्त्री जांभेकरांचा उल्लेख आपण केला 1832 आणि 35चा. बाळशास्त्री जांभेकरांनी आता केवढं सुरेख त्यांनी बोलले त्यावेळेस. ते बोलले की केवढा त्यांचा अभ्यास असेल. आणि त्यावेळेस काय अशी साधनं नव्हती की सगळी पत्रकारितेच्या विषयी सगळी माहिती मिळवून देणारी. जहाजातून एखादं तिथं पुस्तक आलं तर यायचं इथं भारतात. पण त्याचं चिंतन बाळशास्त्री जांभेकरांनी केलं आणि ते म्हणाले की पराडकर कोकणातले होते, तसे बाळशास्त्री हे कोकणातलेच. दोघे कोकणातले होते. त्यांनी एवढं मोठं चिंतन केलं याच्यामध्ये आणि आमच्या समाजाला एक जागृती दिली. आणि तुम्ही बाळशास्त्री जांभेकरांचे, मी तर चाहताच आहे त्यांचा. त्या कोकणात गेलो की मी तिथं एकदा जाऊन आलो होतो. जसं सावरकरांचं पतित पावन मंदिर जिथं बांधायचं होतं आणि सावरकरांनी आमंत्रित कुणाला केलं, त्याचं पायाभरणी करता मंग्याच्या मुलाला आमंत्रित केलं. ताकदवान. पण ते कोणी सांगत नाही. त्यांच्या हिंदुत्वाविषयी बोलत असतात. सामाजिक चिंतन तेवढं त्यावेळेस त्यांनी केलेलं चिंतन होतं. आणि त्याच्यातून त्यांनी पुढं काय झालं ते मला माहिती नाही. पण त्यावेळेस केलेला एक केवढा मोठा संदेश होता. तोही कोकणातूनच झाला. नाशिकमधले सावरकर पण कोकणात बंदीगृहात असताना त्यांनी तिथं हा प्रयोग सुरेखपणाने केला आणि त्याचा आजपर्यंत समाजाला उपयोग होतोय. हे पुस्तक एक अतिशय प्रेरणा देणारं पुस्तक आहे. चिंतन करावं असं सांगणारं पुस्तक आहे. आणि पत्रकारांना कशा तऱ्हेनं तुम्ही वागलं पाहिजे हे सांगणारं पुस्तक आहे. हे टॉर्च बेररचं आहे. खरं म्हणजे टॉर्च बेरर म्हणून हे पुस्तक पत्रकारांना वापरलं पाहिजे अशा प्रकारची सगळी भूमिका त्यामध्ये ज्या 8-10 अशा प्रकारच्या त्यांनी भूमिका मांडलेल्या आहेत. राजकीय आहे, सामाजिक आहे, खरं म्हणजे स्पोर्ट्सच्या बाबतीमधली पत्रकारिता तुम्ही जास्त काय वाढवली नाही. पण तिथंही राजकारण आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये. त्याही आपल्या स्पोर्ट्समधले किती लोक इथं आहेत माहिती नाही, पण तेही अधूनमधून असं खोड्या करण्याचं काम करत असतात. असं इथं नाही, पण मुंबईला असं जास्त त्याचा प्रभाव आहे, इकडं नाही. तर ह्या पुस्तकामधून आपण काय शिकणार आहोत? हे खरं पुस्तक हे युनिव्हर्सिटीला लावलं पाहिजे. हे पुस्तक वा आहे म्हणतात ना, चांगलं आहे. म्हणजे ते पत्रकारांच्या करता त्यांनी लावलेलं आहे असं हरकत नाही, पण सगळ्यांच्या करताच हे लावलं पाहिजे. याच्यामध्ये त्यांनी जी माहिती दिली पण त्याच्यामुळे हा सर्वसामान्य स्टुडंट्सना देखील तिथं अभ्यास करत असताना पॉलिटिकल सायन्सचे विद्यार्थी असतील, इकॉनॉमिक्सचे असतील, त्यांनाही देखील आपल्या देशामध्ये कशा तऱ्हेनं आपण पुढे गेल्यानंतर वागलं पाहिजे त्याचा अभ्यास करण्याकरताही उपयोग होईल.
डॉक्टर गव्हाणेने खूप चांगलं वर्णन करून इथे आपल्याला सांगितलं. खरं म्हणजे त्यांनी आणखीन बोलावं असं मला वाटत होतं की अशी संधी कधी मिळत नाही आम्हाला की टीकात्मक भाषणं त्याची गरज आहे. आणि तुम्ही म्हणता तसं ते काही लोक टीकात्मक सहन करण्याची प्रवृत्ती नसते त्यांच्याकडे, ते बोंबलत बसतात. परंतु ज्यांना अशी सवय आहे ते संशोधन करतात, आत्मचिंतन करतात आणि सुधारण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही अतिशय चांगलं म्हणालात की काँग्रेसच्या काळामध्ये कसं त्यावेळेस शोधून देखील लोक मिळायचे नाही आहे, गुंड वगैरे असे. कारण मी त्या सिलेक्शन कमिटीमध्ये सुद्धा होतो. अशी नावं आली की अगोदर आमचे जे वडीलधारे होते ते नाव अगोदर बाजूला काढा म्हणायचे. आत्ता तसं नाही आहे, ते नाव अगोदर घ्या, ते मतं मिळतील आपल्याला. आणि ते मतं मिळण्याची शक्यता असल्यामुळं त्यांचं प्राबल्य वाढायला लागले. आणि त्याच्यामुळेच हे अशी जी व्यक्तिचित्र येतात समाजामध्ये आणि त्याच्यातून मग हे बलात्कार, खून हे सगळे होत असतात. आणि म्हणून तुम्ही म्हणाला ते खरं आहे की राजकारणामध्ये हे सगळे पथ्य पाळली पाहिजेत आणि ती पथ्य पाळण्याचं काम हे पुस्तक करेल. आणि हे पुस्तक असं साधं नाही आहे. आता किती लोक वाचतील मला माहिती नाही, पण हे नुसतं वाचून सोडू नका, याच्यावर चिंतन करा. आणि हे चिंतन करण्याची सवय आजच्या पत्रकारितेमध्ये आहे, नाही असं नाही. मी तर अनेक अशा मला माहिती आहेत दलित वर्गीयांच्यामधले पत्रकार, मी त्यांना विचारतो तू का रे भाऊ पत्रकारिता स्वीकारले? नाही म्हणाले, तर नवीन काय शिकण्याचं मिळतं आणि यातून पुढे समाजाला आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी दिशा दिली ती दिशा घेऊन आम्ही काम करण्याचं वृत्ती घेतलेलं आहे. ही काही कमी नाही अशा प्रकारचा विचार. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील सर्व समाजाचा विचार करत असताना दलितांना जरूर प्राधान्य दिलं, पण त्यांनी जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करावं अशा प्रकारची भूमिका मांडली नाही आहे. पण आज आमचं चित्र थोडंसं बदललेलं आहे. पण मी थोडासा विश्वास आहे याच्यावर की परिस्थिती बदलेल. 5-10 वर्षांनी बदलेल, त्याला वेळ लागणार नाही. की धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर हे डेमोक्रेसीमध्ये घडता कामा नये. धर्म आणि जात त्याच्या धर्म तुम्ही वैयक्तिक आपल्या घरात माना, मी सुद्धा मानतो ना धर्माचं, पण सार्वजनिक जीवनामध्ये मी गंभीरतापूर्वक प्रतिज्ञा करतो. पण समाजवादी विचार असला म्हणून मी समाजवादी पार्टीत गेलो नाही कधी, काँग्रेसमध्ये गेलो आणि काँग्रेसच त्यामधली प्रणाली आम्ही शोधत राहिलो आणि त्याच्यातून आमचा विचार तिथं ताकदीनं मांडण्याची प्रक्रिया आम्ही केली. या पुस्तकामध्ये ज्या अमेरिकेतल्या सगळ्या भानगडी त्यांनी थोडक्यात सांगितलेल्या आहेत, पण आमच्याही देशामधले तेही सांगितले नाही असं नाही आहे. आमच्याही देशामधले विमानांची वगैरे सगळ्या गडबडी झाल्या आणि पुढे त्या सगळ्या प्रकरणातून त्यांची सुटकाही झाली तेही त्यांनी सांगितले. राफेल आणि बंदुकीच्या आपल्या बोफोर्स याच्याविषयी तसे अनेक प्रकरणं आहेत. पण हे कशा करता त्यांनी सांगितलं असेल, तुम्ही त्याच्यातून चिंतन केलं पाहिजे आणि स्टडी केली पाहिजे. कारण ते एकदा हा विचार मांडला आणि एखाद्याचे वाभाडे काढलं की तेवढ्यापुरतं तुम्हालाही आनंद होईल, पण सर्व समाजाचं काय नुकसान झालं काय याचाही विचार केला पाहिजे. मला इथं सांगावं की नाही असं वाटत नाही. संबित पात्रा नावाचे एक
प्रवक्ते होते नाही, अजून आहे काय बीजेपीचे प्रवक्ते आहेत, हा. मोठे हुशार आहेत ते. मी गमतीने म्हणालो होतो, त्याचा त्यांनी पार्लमेंटमध्ये उल्लेख केला की काश्मीरला मी गेलो होतो त्यावेळेस आत्ताच्या सारखी स्थिती नव्हती. 10 वर्षापूर्वीची स्थिती होती, कोण जायला तयार नसायचं. पण मी काश्मीरमध्ये तिथं बाजारात फिरलो, लोकांना भेटलो, मला काही नाही झालं. आणि परत एका कार्यक्रमामध्ये मी त्याने मला विजयधर मला तिथं त्याने सजेस्ट केलं होतं, लाल चौकात जाऊन तिथं तू भाषण कर म्हणून. कारण तिथं जाताना मी हा शब्द वापरला होता, तर ते सांगतो थोडक्यात, आता सांगायला हरकत नाही पत्रकार. तर विजयधरनी मला तिथं पाठवलं होतं, सिंधी जी आप ये करिए, उसका बहुत अच्छा इफेक्ट होएगा. आणि म्हणून मी त्याच्या सांगण्याने सगळं ते फिरून आलो, बोटीतून फिरून आलो, रस्त्याने चाललो, फळफळाच्या दुकानावर गेलो खरेदी करायला, पण मला काही झालं नाही. परत आलो आणि सगळी परिस्थिती निवळलेली होती त्यावेळेचं सांगतो मी. तर एका पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं आत्ता अलीकडे मी ते म्हणालो की विजयधरनी मला तिथं पाठवलं, लेकिन जब ये मैं कर रहा था तभी मैं फट रही थी मेरी, असं त्यांना मी म्हटलं. कारण ते कठीणच होतं, कुठून गोळी येईल त्यावेळेस सांगता येत नव्हतं, कुणाची हिंमत झालेली नव्हती तिथं जायला. पण ते संबित पात्रा एवढे हुशार की ते विनोदाने मी सांगितलेलं पार्लमेंटमध्ये त्यांनी सांगितलं. म्हणजे पत्रकारांनी काय सांगावं आणि काय सांगू नये त्याचं हा उदाहरण मी तुम्हाला मुद्दाम सांगितलं. कारण विद्वान असणारे लोक सुद्धा कशा चुका करतात. आणि गमतीचा भाग म्हणून सांगितलं ना, त्यांनी पार्लमेंटच्या ह्याच्यावर आणलं, पण सुशील कुमाराचं नाव झालं तिथं की सुशील कुमार तिथं जाऊन आले. अरे तुमच्यापैकी कोणी गेले नाही, पण मी जाऊन आलो हे महत्वाचं आहे. मला आनंदच वाटतो त्याचा. पण हे येण्याची ताकद आपल्याला लोकशाहीने दिलेली आहे. की काय होतं त्याच्यात, आपल्याकडचे कितीतरी लोक गेलेले. आता परवा आपला एक सैनिक इथला गेला, हे होतं आयुष्यामध्ये. पण ह्या पुस्तकामध्ये जे निर्देशन केलेलं आहे त्याच्यातून नव्या पिढीतला नवा पत्रकार हा चिंतनशील असला पाहिजे, विचारशील असला पाहिजे आणि सगळ्या समाजाला उपयोग होईल अशा प्रकारची भूमिका घेऊन त्यांनी आपलं म्हणणं मांडलं पाहिजे. याच्याकरता हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण आजकाल आपण हे बघतोय की मी दोष देणार नाही, पण पत्रकारांनी अतिशय खोलामध्ये जाऊन तुम्ही एकदा एक क्षेत्र निवडलंय तिथं खोलामध्ये गेलंच पाहिजे. डॉक्टर गव्हाणे त्यांनी एक क्षेत्र निवडलं आणि ह्या पत्रकारितेच्या खोलामध्ये ते गेले, नाहीतर दुसऱ्या कुठल्या विषयामध्ये ते गेले असते आणखी खूप पैसे कमवू शकले असतात. पण ते त्यांनी केलं नाही. आणि मुक्त विद्यापीठामधून त्यांनी हे सगळं समाज आपल्या विद्यार्थ्यांना सांगितलं. त्या मुक्त विद्यापीठाची कल्पना जी मांडली की सगळ्यांना जाता येत नाहीत कॉलेजमध्ये, पण तिथं त्या नाशिकला असणारं जे विद्यापीठ आहे ते तिथं मुक्त विद्यापीठ असल्यामुळं तिथले बरेचसे विद्यार्थी शिकून तयार होतात. नाहीतर माझ्यासारखा विद्यार्थी नाईट हायस्कूलमध्ये जाणारा, सोलापूरला मॉर्निंग कॉलेज होतं म्हणून मी BA होऊ शकलो, नाहीतर झालं नसतं. मग मुक्त विद्यापीठासारखं एखादं विद्यापीठ निघालं असतं, तोपर्यंत थांबावं लागलं असतं मला. असो, सांगण्याचं तात्पर्य की आपल्या
विचाराला चालना देण्याकरता आणि चिंतन करून समाजामध्ये एक नवीन पिढी निर्माण करण्याकरता म्हणून अशी क्षेत्र निर्माण झाली. पण डॉक्टर रवींद्र यांनी खरं म्हणजे मला अजूनही कळलेलं नाही की मला पुस्तकाचं प्रकाशन करायला त्यांनी का बोलवलं. कारण विषय पत्रकारिता आणि राजकारण आहे आणि तुम्ही राजकारणी असल्यामुळे सुसंस्कृत राजकारणी असल्यामुळे बोलवलं. काय म्हणाला सुसंस्कृत राजकारणी ते ऐकायला आलं नाही मला. ते श्रीकांत येळेगावकर हे माझे सहविद्यार्थी आहेत आणि डॉक्टर पुंडे हे आमचे प्रोफेसर होते. ते मोठे चिकित्सक होते. आम्हाला असं शिकवायचे ते आम्ही त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळाल्यासारखंच आम्ही केलं तरच ते गप्प बसायचे. नाहीतर कुठून काय काय माहिती आणून ते विद्यार्थ्यांना वाचायला लावायचे. तर मला त्यावेळेस ती पीडा आहे असं वाटायचं. मी कोर्टात चपराशी होतो आणि हे सगळं वाचणं मोठं कठीण काम असतं. काय पीडा दिवसभर काम करायचं आणि हे सगळं वाचायचं. पण नाही, त्याचा फायदा आत्ता आम्हाला झाला की ह्या वाचनामुळे आम्ही किती पुढे जाऊ शकलो. तसं हे माझे सहकारी वेळेगावकर, मी त्यांना नेहमी म्हणतो की तुमच्यासारखी बुद्धिमत्ता मला जर दिली असती, पाठांतर त्यांचं खूपच चांगलं आहे, मी अजून पुढे गेलो असतो. काय सांगता येत नाही अजून. असो, आता मला जाण्याची कुठे इच्छा नाही आहे. मिळालं, खूप मिळालं मला. त्याचे एखाद्या चपराशाच्या आयुष्यामध्ये लीडर ऑफ लोकसभा होण्याचं भाग्य मिळालं हे तुमच्या सोलापूरकरांच्या पुण्याईनं मिळालेलं आहे. ते टिकवत असताना मला अजूनही त्याचं चिंतन करावं असं वाटतं. अजूनही मनन करावं असं वाटतं की माझा समाज सोलापूरच्या 4 स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा प्रयत्न केला. त्याची उपरती करण्याकरता म्हणून परमेश्वराने आपल्याला आणखी काही चांगलं द्यावं आणि विचाराचं साधन द्यावं, सत्तेचं नाही. आता की मी लोकसभेचा लीडर ऑफ लोकसभा झालो त्यामुळे मला आता काही गरज नाही आहे त्याची. पण नवीन पिढीच्या करता म्हणून हे अभ्यास आणि चिंतन हे दोन्ही द्यावं. डॉक्टर रवींद्र, तुम्हाला खूप मनापासून धन्यवाद. एक चिंतनशील अशा प्रकारचं पुस्तक आपल्या समाजाला त्यांनी दिलं आहे आणि त्याचं मनन आपण करूया, विचार करूया आणि एक नवा समाज घडवण्याकरता म्हणून पत्रकारांच्या हातामध्ये नवी तलवार दिलेली आहे, त्या तलवारीचा उपयोग करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.